चालू राहील, ते फिरत राहील. ते फिरल्यामुळं काय होईल, जसे ते पाण्याच्या बुडबुडे पाण्यातून निघतील, ऑक्सिजनचं प्रमाण त्याच्यात जास्त होईल, त्याच्यात मिनरल्स वाढेल. हे छोटासा प्रयोग, छोटासा आहे पण खूप काही काम करून जाणार. आपल्याला पॅकबंद बॉटल मधलं पाणी पितो आपण, ते किती दिवसाचं असते त्याच्यावर सुद्धा एक्सपायरी लिहिलेली असते, त्याच्याकडे कोणी पाहत नाही. पण एखाद्या ठिकाणी झरण्याचं जर पाणी आहे तर ते पाणी किती आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. वाहतं पाणी, जे शेतात काम करणारे आहे ते शेतात जाताना शेतातल्या याच्यातून वाहणारं पाणी, ते पाणी कुठल्याही प्रकारचा त्याच्यात वाईट काहीच नाही, खूप चांगलं पाणी असते. पण सवय आज जी लागली आहे ती सवय, नळाचं पाणी सुद्धा चांगलं येते, त्याच्यात आरो लावल्या जाते, ते आरो लावल्यामुळे अजून जास्त बिघडलं. घुटण्याचे आजार, हे जे हाडाचे आजार झाले त्या आरो मुळे, कारण आरो मध्ये जे पाणी येते त्याच्यात मिनरल्स अजिबात राहत नाही. पण आपल्या माठातलं जे पाणी आहे त्या माठातल्या पाण्यात मिनरल्स तयार होतात. या सगळ्या गोष्टी मी स्वतः केलेल्या आहे. मी अल्कलाईन पाणी कसं बनवायचं, या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहे. कारण याच्या अगोदर हे प्रॉडक्ट मला मिळालं, पण त्या अगोदर मला स्वतःला किंवा कुटुंबाला कसं ठीक ठेवता येईल यासाठी प्रयोग करत होतो. माझ्या कुटुंबात म्हणजे शुगर बीपी माहित नाही, माझ्या आईला सुद्धा वय जास्त आहे, पण ह्या गोष्टी घडत नाही. कारण आपण आपल्यात जर बदल केला तर यात आपण तंदुरुस्त राहू शकतो. प्रत्येकाला एवढंच सांगणं आहे की आपण आपलं कुटुंब जर तंदुरुस्त ठेवलं तरच आपण लोकांकडे जाऊ शकू. पण आपणच जर तंदुरुस्त राहिलं नाही, पहिल्यांदा स्वतःची काळजी घ्या. आपल्याकडे असे प्रॉडक्ट आहे की ज्यांनी कॅन्सर सुद्धा दुरुस्त होतात. आपल्या चिमनकर सरांनी रिझल्ट घेतलेला आहे आणि मी आता ताजा रिझल्ट घेतलेला आहे. पॅनक्रियाचा कॅन्सर होता, पॅनक्रियाचा कॅन्सर ज्यावेळेस पहिल्यांदा आले, कारण त्यांच्याकडे आपण त्यांना डायलिसिस सांगितलं होतं डॉक्टरांनी, आणि आपण त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं डायलिसिस करण्याची गरज पडणार नाही, 100% तुम्ही दुरुस्त होणार, आणि तोच शब्द त्यांनी पकडून ठेवला. पण 21 दिवसानंतर सोनोग्राफी केली त्यांनी, तर त्यांच्यात क्रिएटिनिन लेवल त्यांची कमी झालेली होती आणि खूप आनंदी होते. चेहऱ्यावर आनंद होता, जेवण चालत होतं, चक्कर येत नव्हते, आणि डॉक्टर म्हणत होते की त्यांना त्या हाताला लावून घ्या, तुम्हाला डायलिसिस करायचं काम पडणार. तेवढ्या एका रिझल्ट वरून त्यांनी त्यांच्या म्हणजे सूनबाईंनी त्यांच्या कुटुंबातल्या बाकी लोकांना सांगितलं की असं असं प्रॉडक्ट आहे आणि या प्रॉडक्टनी असे आजार दुरुस्त होते. त्या व्यक्तीची सून, तिची बहीण, तिला इथं बोलावलं, ती अकोल्याला असते आणि तिला पॅनक्रियाचा कॅन्सर आहे, त्याचं ऑपरेशन सुद्धा होत नाही. तिला 4 वेळा गोळी घ्यायला लागत होती दिवसभरात, पोट दुखत होत तिचं, पेनकिलर. त्याबरोबर 1 महिन्यात 17,000 ते 18,000 रुपयाचं इंजेक्शन घ्यायला लागत होतं. ते सगळं पेनकिलर वगैरे घेतल्यामुळं बद्धकोष्ठता होती, तर पोट साफ करायसाठी वेगळं औषध घ्यायला लागत होतं, आणि ते वेगळं औषध घेतल्याच्या नंतर त्यांना जास्त संडास लागत होती, तर मग अजून प्रॉब्लेम. ह्या सगळ्या याच्यातून ते आले आणि त्यांनी एकच सांगितलं, तुम्ही फक्त हो म्हणा. तुम्ही जर म्हटलं हे बसते तर 100% बसते. मग मी त्यांना 1 ते 1.5 घंटा काउन्सिलिंग केलं. त्या 1-1.5 घंटा काउन्सिलिंग मध्ये मी औषधाचं काहीच सांगितलं नाही, त्यांना त्यांचे विचार बदलायला लावले. तुम्ही जे काही विचार करताय हे विचार बदलणार नाही, कारण तुमच्या डोक्यात तोच विचार आहे.
तर त्यांनी माझं उदाहरण सांगितलं की 30 वर्षा अगोदर मला गळ्याचा कॅन्सर झाला होता आणि तो नुसतं माझ्या स्वतःच्या कॉन्फिडन्समुळे तो दुरुस्त झाला. त्यावेळेस त्यांना ती गोष्ट पटायला लागली, कारण 2 लोक इथं बसलेले होते आणि ते केंद्राशी संबंधित होते, त्याच्यामुळे त्यांना माहित होतं की मला काय झालं होतं. असं सुद्धा होऊ शकते. म्हटलं तुम्ही तुमचं जीवन जर वाचवायचं असेल तर कॅन्सर हा आजार ठीक होतो. आणि त्याच दिवशी त्यांना एक सिबकथम दिलं, आर्थो दिलं, अल्कोइटा दिलं. अल्कोइटाच्या 2 टॅबलेट, सिबकथा आणि अर्धी पुडी आर्थोची. ज्या दिवशीपासून प्रॉडक्ट नेलं त्या दिवशीपासून पेन किलरच्या 4 वेळीच्या गोळ्या बंद झाल्या. किती मोठा अनुभव आहे. त्याच्यानंतर पेन किलर बंद झालं आणि जे पोट त्यांचं सफा होत नव्हतं त्याच्यासाठी जे औषध घ्यायचं होतं ते सुद्धा बंद झालं. आणि त्यांनी सांगितलं की जे माझे आता 17,000 रुपयाचं जे इंजेक्शन घ्यायचं होतं ते 2-4 दिवसात आहे तारीख. म्हटलं तुम्ही ठरवा घ्यायचं की नाही घ्यायचं. ते म्हणते मला घेण्याची आवश्यकता वाटत नाही. असं प्रॉडक्ट आपलं काम करणार आहे, पण आपला कॉन्फिडन्स किती आहे यासाठी खूप महत्वाचं आहे. असे रिझल्ट आपल्याकडे आहे. आम्ही डॉक्टरांना त्या दिवशी भेटलो, भरत राठोड सरांना. त्यांनी सांगितलं काही रिझल्ट आपल्याला सांगता येत नाही, पण कॅन्सरवर असे रिझल्ट आपले आहे, इन्फर्टिलिटीवर असे रिझल्ट आपल्याकडे आहे की ते मार्केटमध्ये बोलता येत नाही. म्हणून आपलं काम करत राहायचं. आज मला या ठिकाणी सर्वांनी ऐकून घेतलं. मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो. मेघराज सर, मीटिंग एंड करो. यस सर, यस सर, यस सर. तो आई होप सभी लोग 2 मिनट के लिए अपना अपना सभी लोग कैमरा चालू करिए. जो जिनको किसी कारणवश कुछ न कुछ काम चालू होगा तो भी मैं चाहूंगा कि सभी लोग कैमरा ऑन करें. सर ने आज बहुत ही सुंदर और बहुत ही अच्छी और बहुत ही जबरदस्त आज नॉलेज दिया है. देखिए, मेरा ये मानना है कि विद्वान आदमी वो नहीं होता जिसको बहुत सारा ज्ञान है. वो एक तोते के पास में भी होता है, लेकिन किसी कठिन चीज को आसान भाषा में बताना ये एक अपनी विद्वत्ता होती है. या उसके हम लोग ये कह सकते हैं कि वो एक ज्ञानी पुरुष है, या फिर ये हम बोल सकते हैं कि वो समझदार आदमी है. कोई भी कठिन चीज को आसान भाषा में बताना. कठिन को तो हर कोई कठिन बता ही देता है. जैसे आपने देखा होगा स्कूल में बहुत सारी जगह पर कि कोई टीचर ऐसा होता है कि उसका नॉलेज तो बहुत होता है उसके बाद, लेकिन उसे अपनी बात समझाना नहीं आता ठीक से. इसका अगर ये सबसे बड़ा अगर हम लोग उदाहरण देखें तो मेरा ये मानना है कि मोदी साहब से ज्यादा नॉलेज जो है मनमोहन सिंह साहब को था. लेकिन अगर मोदी जीता है तो उनके कम्युनिकेशन स्किल से उन्होंने उस चीज को आसान बना के लोगों के सामने प्रेजेंट किया. नॉलेज भले कम है, इसलिए इंग्लिश में कहावत है, नॉलेज इज नॉट अ पावर बिकॉज योर एक्सप्लेनेशन और एक्सप्रेशन विथ पावर योर नॉलेज. यानी कि आपके पास कितना ज्ञान है, कितना आपने सुना है, कितना समझे, इतना जरूरी नहीं है. आप उसे किस तरीके से बताते हैं और किस भावना के साथ बताते हैं, ये बहुत जरूरी है. तो आज की मीटिंग में सर ने उनका 2.5 साल का जो एक्सपीरियंस है, जो उनको अनुभव आए हैं, उसे हमें बहुत आसान शब्दों में जो सभी को समझ में आए ऐसा बताया है. तो सर ने आज जो हमें समय दिया, इसलिए उनका बहुत बहुत धन्यवाद. और जितने भी लोग आज मीटिंग में आए उनका भी विशेष धन्यवाद. और अभी तक आप सभी ने सुना है, और हम आने वाले शनिवार को फिर इसी समय एक नए चैप्टर के साथ, एक नए ज्ञान के साथ में हम लोग फिर मिलेंगे. और हमारी हर सुबह 8 बजे जो है तो समर्थ पाठशाला रहती है, तो उसमें भी आप सभी लोगों को मैं इनवाइट करता हूं कि डेली सुबह 8 बजे उस समर्थ पाठशाला में आकर अपने ज्ञान की वृद्धि को और बढ़ाइए, ताकि आपका व्यापार, आपका मान सम्मान और आपकी अचीवमेंट हर साल, हर महीने, हर दिन, हर घंटे बढ़ती ही रहे
और इसी तरह आप आपके जीवन में भी हमेशा आगे बढ़ते रहे। तो मिलते हैं कल सुबह 8 बजे, और इस हफ्ते के आखिरी शनिवार के दिन भी फिर हम 9 बजे मिलेंगे। तब तक के लिए आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।